नमस्कार. जर मी तुम्हाला सांगितलं की एक असा मंत्र आहे ज्याला वेदांचा प्राण म्हटलं जातं आणि एक अशी देवी आहे जिच्या 5 मुखांमध्ये संपूर्ण विश्वाचं रहस्य दडलेलं आहे, तर तुम्ही विश्वास ठेवणार का? हजारो वर्षांपूर्वी ऋषी, मुनी आणि असंख्य भक्त ज्या मंत्राचा जप करत आले आहेत तो म्हणजे ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. पण हा मंत्र नेमका कुठून आला? माता गायत्री कोण आहेत? त्यांचे पंचमुखी स्वरूप काय दर्शवते आणि गायत्री जयंतीचे खरे महत्त्व काय आहे? आज आपण जाणून घेणार आहोत. वेदमाता गायत्रीची 7 अद्भुत आणि कमी माहीत असलेली रहस्ये आणि शेवटचे रहस्य कदाचित तुमचा गायत्री मातेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. अनेकांना वाटतं की गायत्री ही एक फक्त देवी आहे, पण वेदांमध्ये गायत्री हा शब्द एका विशेष वैदिक छंदासाठी वापरला गेलेला आहे. याच गायत्री छंदामध्ये रचना केली आहे जगप्रसिद्ध गायत्री मंत्राची. काळाच्या ओघात या मंत्रातील दैवी शक्तीचे व्यक्तीकरण गायत्री माता म्हणून केलं गेलं. म्हणूनच त्यांना म्हणतात वेदमाता. असं मानलं जातं की 4ही वेदातील ज्ञानाचा सार गायत्री मंत्रामध्ये सामावलेला आहे. जसं शरीराला प्राण आवश्यक असतो तसंच वैदिक ज्ञानाला गायत्री आवश्यक आहे. म्हणूनच ऋषींनी गायत्रीला ज्ञानाची जननी आणि समृद्धीची देवी मानलं. तुम्ही गायत्री मातेचं चित्र पाहिलं असेल. त्यांना 5 मुख आहेत, पण हे केवळ एक सुंदर रूप नाही, त्यामागं एक अतिशय गूढ अर्थ आहे. हे 5 मुख दर्शवतात पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश, म्हणजे संपूर्ण विश्व निर्माण करणारी 5 तत्वे. काही परंपरांमध्ये ही 5 मुख धर्म, अर्थ, काम, मोक्ष आणि परमज्ञानाचेही प्रतीक मानली जातात. याचा अर्थ गायत्री माता केवळ विश्वाचीच नाही तर मानवी जीवनाच्या संपूर्ण प्रवासाची मार्गदर्शक आहेत. गायत्री मंत्रामध्ये 24 अक्षरे आहेत. ही संख्या फक्त योगायोग नाही, प्राचीन परंपरेनुसार ही 24 अक्षरे मानवी जीवनातील 24 श्रेष्ठ गुणांचं प्रतीक आहेत, जसे प्रेम, करुणा, श्रद्धा, विवेक, धैर्य, सत्य, संयम आणि क्षमा. म्हणूनच गायत्री मंत्र ही केवळ प्रार्थना नसून व्यक्तिमत्व घडवणारा मंत्र मानला जातो. असं मानलं जातं की श्रद्धेनं आणि एकाग्रतेनं जप केल्यास मन अधिक शांत होतं आणि विचार अधिक सकारात्मक होतात. तुमच्या मनात हा प्रश्न कधी आला आहे का? इतका महान मंत्र सर्वप्रथम नक्की कोणी जपला असेल? हिंदू परंपरेनुसार गायत्री मंत्राचे मूळ ब्रह्मदेवाशी जोडलं जातं. पुढे महान तपस्वी ऋषी विश्वामित्रांनी कठोर तपश्चर्या करून या मंत्राचं ज्ञान प्राप्त केलं आणि ह्यानंतर हा मंत्र लोककल्याणासाठी सर्वांसाठी खुला झाला. म्हणूनच विश्वामित्रांना गायत्री मंत्राचं द्रष्टा ऋषी मानलं गेलेलं आहे. हा प्रश्न अनेकांना पडतो, गायत्री आणि सावित्री ह्या 2 वेगवेगळ्या देवता आहेत का? की एकाच शक्तीची 2 रूपं आहेत? सविता म्हणजे सूर्य आणि गायत्री म्हणजे त्या सूर्याच्या मागील दिव्य चेतना. म्हणूनच अनेक परंपरांमध्ये सावित्री आणि गायत्री यांना एकाच दिव्य शक्तीची 2 रूपं मानली जातात. असं म्हटलं जातं की सूर्य जर प्रकाश असेल तर गायत्री त्या प्रकाशामागील चेतना आहे. आजही अनेकांच्या मनात हा प्रश्न आहे, गायत्री मंत्र फक्त काही लोकांसाठी आहे की सर्वांसाठी? आधुनिक काळात अनेक आध्यात्मिक संस्था आणि विद्वान असे मानतात की श्रद्धा, शुद्ध मन आणि सद्भावनेने कोणतीही स्त्री किंवा पुरुष गायत्री मंत्राचा जप करू शकतात. कारण गायत्री म्हणजे सद्बुद्धीची प्रार्थना आणि सद्बुद्धीची आवश्यकता ही प्रत्येक मानवालाही असतेच. गायत्री जयंती हा केवळ उत्सव नाही, तो आत्मजागृतीचा दिवस आहे. या दिवशी अनेक भक्त स्नान करून सूर्याला अर्घ्य देतात, गायत्री मंत्राचा जप करतात, ध्यान करतात.
दान करतात आणि आपल्या मनातील अंधार दूर करण्याचा संकल्प करतात. कारण गायत्री जयंती म्हणजे ज्ञानाचा उत्सव, प्रकाशाचा उत्सव आणि अंतर्मनाच्या शुद्धतेचा उत्सव. पण गायत्री मातेचे सर्वात मोठे रहस्य कदाचित हेच आहे, त्या बाहेर कुठेतरी दूर नाही, तर त्या आपल्या सद्बुद्धीत आहेत. जेव्हा आपण सत्याचा स्वीकार करतो, जेव्हा आपण अज्ञानातून ज्ञानाकडे जातो, जेव्हा आपण वाईट विचारांवर विजय मिळवतो, तेव्हा आपल्या अंतःकरणात गायत्री जागृत होते. आणि म्हणूनच हजारो वर्षांनंतरही गायत्री मंत्र आजही जगातील सर्वात पूजनीय मंत्रांपैकी एक मानला जातो. तर तुम्हाला गायत्री मातेबद्दलचे हे 7 अद्भुत आणि कमी ज्ञात असलेले तथ्ये कशी वाटली? यापैकी कोणते रहस्य तुम्हाला सर्वात जास्त आवडले हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार. जय श्रीराम.